नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये ऋषी आणि कमळी रूम शोधायला आलेले आहेत एका ठिकाणी. तेव्हा तो मालक आता त्यांना रूम वगैरे दाखवतो. कमळीला विचारतो की मॅडम तुम्हाला रूम वगैरे आवडली का? त्यावरती कमळी म्हणते की हो आवडली, आणि आता मात्र जे डिपॉझिट आहे ते तुम्हाला भरावं लागेल असं म्हणतो, ते पण अगोदरच. त्यावरती कमळी विचारते की डिपॉझिट किती आहे? तर लगेच तो मालक म्हणतो की साधारण 70,000 रुपये असेल आणि दरमहा म्हणजे 10,000 रुपये भरावे लागते. तेव्हा कमळी म्हणते की अहो इतकं कुठे डिपॉझिट असतं का? सरकारी नियम काय आहे की 2 महिन्याचं ॲडव्हान्स भाडं इतकंच घेत असतात. तेव्हा तो मालक म्हणतो की हे बघा, हा एरिया खूप छान आहे आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे. आणि तो ओनर म्हणतो की हे बघा, आता ही मॅडम तुमच्यासाठी खूप चांगली जागा आहे. तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात ना, मग अभ्यास इथे एकदम छान होईल, अगदी मन लावून. आणि या एरियामध्ये मात्र सुखसुविधा आहे त्या जवळपासच आहे सगळ्या काही. हे बघा मॅडम, तुम्हाला जर ह्या एरियामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही राहू शकतात, नाहीतर माझ्याकडे ऑलरेडी खूप काही कस्टमर आहेत. तेव्हा ऋषी कमळीला म्हणतो की हे बघ कमळी, तू ऐक, पैशाचं टेन्शन घेऊ नकोस, मी पैसे त्यांना देतो. त्यावरती आता कमळी म्हणते की नाही ऋषी सर, तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटले की मी तुमच्याकडून पैशाची मदत नाही घेऊ शकत, आणि खरंच सॉरी, पैसे कसे कमवायचे आहे ते मला बघायला नको का? त्यानंतर मात्र इकडे आता सरोज आणि निंगी बाहेर कुंड्यामध्ये काहीतरी करत असतात, पण मातीच्या धुळीमुळे तिला ठसका लागतो. तेव्हा निंगी म्हणते की चला काकी, आपण आतमध्ये पाणी पिऊन येऊयात. परंतु आता सरोज ही रागरागाने म्हणते की नको, मला आतमध्ये नाही यायचं. तेव्हा निंगी म्हणते की अहो असं काय करतात, तुम्हाला जोराचा ठसका लागलेला आहे. बरं ठीक आहे, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. आणि हे बघा, इथून मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, येथेच थांबा, मी तोपर्यंत पाणी घेऊन येते. सरोजला जोरजोराचा ठसका लागलेला असतो आणि निंगी धावतच आतमध्ये पाणी आणायला जाते. आणि तेवढ्यात रोहित मात्र फोनवर बोलतच चाललेला असतो, आणि फोनवर झाल्यानंतर त्याचं लक्ष सरोजकडे जातं. आणि रोहितच्या मनामध्ये येतं की ह्या बाईला फसवण्यासाठी किती वेळ लागेल, मी तिला काहीतरी करून फसवतो आणि इथून कायमचं काढून देतो. तिला जर फसवलं तर खूप काही मजा येईल. एवढ्याच सरोज मात्र फुलांचा वास घेत असते. तर आता रोहित तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की वा, फुलं तर खूपच छान आहे. आणि मुद्दा म्हणतो की काय हो, तुमची कमळी म्हणजे ती लहानशी मुलगी तीच ना? तेव्हा आता सरोज म्हणते की हो. तर रोहित खोटं बोलतो आणि म्हणतो की आता एक बाई तिला मात्र आता गेटच्या बाहेर घेऊन गेली, ते पण माझ्या समोर. ऐकल्यानंतर आता सरोज म्हणते की काय बोलतात, आणि कमळी म्हणून ती आता धावतच जाते. सरोज खूप धावत गेलेली आहे बघून आता रोहितला खूप हसू येत असतं, त्याला आनंद वाटतो. त्यानंतर आता कमळी आणि ऋषी मात्र एका ठिकाणी येऊन बसतात. तर ऋषी तिच्यासाठी चहा घेऊन येतो आणि कमळीला देतो. त्यानंतर आता ऋषी कमळीला म्हणतो की हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, त्या ओनरला मी पैसे देतो. त्यावरती कमळी म्हणते की ऋषी सर, मी तुम्हाला किती वेळ सांगू, एकतर तुम्ही अगोदरच माझी खूप मदत केलेली आहे, नेहमी तुम्ही मदत करतच आलेला आहात, त्यामुळे मी तुमची मदत खरंच घेऊ शकत नाही. आता ऋषी म्हणतो की तुला पैसे नाही घ्यायचे तर तू उसने घे, जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तर ते पैसे मला दे. आता कमळी म्हणते की ऋषी सर, अहो सगळ्या गोष्टी तुम्हाला उलगडून सांगायच्या आहेत का? पुढे जाऊन कोणी असं म्हणायला नको की मी पैशांसाठी तुमच्याजवळ राहते म्हणून, त्यापेक्षा मात्र मी नोकरी बिकरी पाहते. तेव्हा लगेच आता ऋषी म्हणतो की कमळी, अगं तू अशी का आहेस ग? तू असं काहीतरी बोलल्यानंतर मला तुझा राग सुद्धा येतो, पण कौतुक सुद्धा वाटतं. आणि हे बघ ठीक आहे, मला तुझा मुद्दा आहे तर तो पटलेला आहे, ऍटलिस्ट म्हणजे तू जॉब शोधायला तरी मदत कर, जे मला करून दे. तेव्हा आता कमळी फक्त मान डोलावते. त्यानंतर आता ऋषी म्हणतो की काही दिवसापूर्वी मी इथे एक पोस्टर बघितलं होतं, त्यांच्याकडे मात्र आता इथे एक जवळ शाळा आहे, त्यांना कबड्डी खेळण्यासाठी एक कोच हवा आहे, आपण एक काम करू, तिथे जाऊन बघूयात का असं विचारतो. तर कमळी ऋषीकडे पाहत असते. तेव्हा आता परत ऋषी तिच्याकडे बघतो आणि विचारतो की काय झालं. आणि कमळी, अगं तुला पुन्हा एकदा कबड्डी खेळायला मिळते, शिकायला मिळते, तुला आनंद नाही झालेला का? तेव्हा कमळी म्हणते की नाही हो ऋषी सर, कबड्डी बाबतीत मी आता खरंच काही विचार केलेला नाही, खूप दिवस झाले खेळून मी खेळलेले नाही. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अगं हे कसलं आर्ग्युमेंट आहे, अगं तू इतके दिवस कबड्डी खेळली नाही म्हणून ती कबड्डी खेळण्याची विसरून नाही जाणार कमळी. हे बघ, मला ऍडजस्टमेंट करण्याची वेळ आणू नको, मला माहिती आहे तुला कबड्डी जमणार आहे, 100% खात्रीने सांगतो. ऍटलिस्ट म्हणजे आपण चौकशी तरी करून घेऊ तोपर्यंत. त्यानंतर आता ऋषीच्या मोबाईलवर एक कॉल येतो, साहेबाचा कॉल असतो. आता ऋषी फोन उचलतो तर साहेबा म्हणतो की अरे ऋषी ऐकून घे, तुझ्यासाठी मी एक जॉब शोधलेला आहे, लवकरात लवकर तू इंटरव्ह्यू साठी तिथे येतोस का असे विचारतो. तर ऋषी विचारतो की अरे लगेच, अरे साहेबा माझं एक इम्पॉर्टंट काम आहे,
आणि जॉब इंटरव्ह्यू आहे तो अरेंज केलेला आहे आणि तो कमळीला सगळं काही सांगतो की साहेब आहे आणि त्याने मला लगेच इंटरव्ह्यूसाठी बोलावलेलं आहे. तेव्हा हे ऐकून आता कमळी म्हणते, ऋषी सर तुम्ही असं काय करतात, जा ना इंटरव्ह्यूसाठी. आणि हे बघा ऋषी सर, आता ते खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही तिकडे जा आणि मी इकडे घरी जातो. मात्र आता ऋषी म्हणतो की जातो नाही तर येतो म्हणायचं. तर ऋषी आता इंटरव्ह्यूला जायला निघलेला असतो आणि कमळी तेथून जायला निघते. पण त्यानंतर आता इकडे ही सरोज, आता ती कोण मुलगी आहे, आता रोहित तिच्याशी खोटं बोलला म्हणून आपली कमळी कमळी करत पुढे रोडने धावत येत असते वेड्यासारखी. ती घाबरत घाबरत कमळे कमळे करत आता धावत असते. तेवढ्यात मात्र आता सरोज धावतच येत असते तर बाकावर एका आईने तिची मुलगी तिथे बसवलेली असते आणि घाबरू नको, मी आत्ताच्या आत्ता येते, तू येथेच बसून राहा असं म्हणते. आणि तेवढ्यात ती आता पोरगी तिथे बसलेली आहे. परंतु आता ही जी सरोज आहे ती कमळी कमळी धावतच आता तिच्या जवळ येते. सरोज धावतच येथे आलेली आहे माझी कमळी कमळी करत आणि तिच्या गाल वगैरे धरते, तिच्या हातामध्ये हात देते आणि कशी आहे तिच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचा हात फिरवते. कशी आहे माझी कमळी असं विचारत असते. तेव्हा मात्र आता ती मुलगी म्हणते की मी बरी आहे, पण तुम्ही कोण आहात असं विचारत असते. आता लगेच सरोज तिच्या डोक्यावरून हात वगैरे फिरवते आणि म्हणते की चल जाऊयात आपण, नाहीतर ते गुंड तुला घेऊन जातील. म्हणून तिला कडेवर उचलून आता सरोज लगेच तिकडे बाजूला घेऊन जात असते. पण त्या मुलीची आई मात्र ऐनवेळेस येते आणि हे सर्व काही पाहते. तेवढ्यात त्या स्नेहाची आई तेथे येते. मुलगी बाकावर दिसत नाही म्हणून ती जोरजोराने स्नेहाला आवाज देत असते आणि तेवढ्यात आता ही सरोज तिला उचलून कडेवर घेऊन आता इकडून येत असते. तेवढ्यात मात्र त्या स्नेहाच्या आईचं लक्ष जातं की सरोज तिला घेऊन जात आहे. ती लगेच आता तिच्या मागे धावत धावत येते आणि म्हणते की अगं बाई कुठे निघालीस, माझ्या पोरीला तू कुठे चालवलंस. म्हणून आता ती स्नेहाची आई सरोजच्या मागे धावत असते. तेवढ्यात मात्र आता स्नेहाची आई धावतच आलेली असते, सरोजला धरते आणि तिच्या हातातून आपल्या स्नेहाला हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. ती माझी मुलगी आहे, परंतु सरोज मात्र ऐकत नसते. सरोज म्हणते की कोण आहेस का तू, ती माझी मुलगी आहे आणि जोरात आता सरोज त्यांना ढकलून देते. तेव्हा ते दोघेही खाली पडतात. ऐन वेळेस सरोज लगेच आता स्नेहाला उचलते आणि उचलून मात्र ती माझी मुलगी आहे, आता माझी मुलगी आहे तिला लागले का असं विचारपूस करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता जे आजूबाजूचे लोक आहेत तर ते धावतच त्यांच्याजवळ येतात. ही सरोज आता स्नेहाला घेऊन आता पुढे धावत असते. तेवढ्यात आता स्नेहाची आई म्हणते की चोर चोर आणि आजूबाजूचे लोक आहे तर ते सरोजच्या मागे धावतात. स्नेहाच्या आई आणि तर बायका मात्र आता त्यांच्या सरोजच्या मागे धावत असतात. सरोज मात्र आता त्या मुलीला घेऊन धावत धावत पुढे येते. त्याच वेळेस आता रोहित गाडीतून जात असतो. तेव्हा मात्र तो आता गाडी तिथे थांबलेली असते आणि हे सर्व काही बघतो. तेव्हा त्याला खूप फारच आनंद होतो आणि हे सगळं त्याच्यामुळे घडलेलं असतं. आणि आता मात्र हिला चांगलं बदलून काढतील म्हणून त्याला खूप हसू येत असतं. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजी आता जे काही आता हे कीर्तनकार येणार आहेत आणि त्या सगळ्यांना मात्र आता ह्या कीर्तना बरोबर म्हणजे काही भेटवस्तू तर देणार आहेत, परंतु वाद्य सुद्धा देणार आहेत आणि त्याची ती पूजा करत असते आणि राजनला त्याबद्दल समजावत असते. तेव्हा राजन खुश होत म्हणतो की खरंच आई तुझी ही कल्पना फारच सुंदर आहे, कारण कीर्तनकारांना आपण मात्र आता त्या म्हणजे सगळं काही फराळ वगैरे सोबत आता हे जे काही वाद्य वगैरे आहे तर ते सुद्धा देणार आहोत. खरंच तुझी कल्पना फारच सुंदर आहे, म्हणून तो अन्नपूर्णा आजीचं फारच कौतुक करत असतो. अन्नपूर्णा आजी म्हणते की खरं तर अरे वारकरी जे काही आहेत त्यांना चालताना आपण काय ऊर्जा देणार आहोत, परंतु आता हे सगळं काही विठुरायामुळेच आता शक्य होत. फक्त आपल्या आता ह्या अवयांची म्हणजे घडावं, सगळं काही सेवा वगैरे व्हावं म्हणून मात्र आपण हे सगळं काही करत असतो, बाकी आपला काही हेतू वगैरे नसतो. त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी बाबांना म्हणते की हे बघा आता मात्र मी गोविंदला सांगितलेलं आहे आज घरामध्ये पालखी येणार आहे, वारकरी येणार आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखं धोतर वगैरे घालावं. माझी अशी इच्छा आहे की विठुरायाची कृपा झाली तर पुढच्या वर्षी आपण मात्र जोडीने जायचं पांडुरंगाच्या दर्शनासाठी. अगदी वारकऱ्यांसारखं आपण सुद्धा पायी दिंडी म्हणजे चालत जायचं आहे. तेव्हा रागिनी आता पाहत असते, कारण रागिनीचा खूपच जळफाळ होत असतो, तिला मात्र हे ऐकायला सुद्धा नकोस वाटतं. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आजी बाबा खूप खुश होतात, राजन सुद्धा. त्यानंतर आता इकडे कमळी आता त्या कबड्डीच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि म्हणते की मला तर असं समजलं की तुमच्या येथे कबड्डीसाठी काहीतरी कोचसाठी जागा रिकामी आहे, इंटरव्ह्यूसाठी आले. तेव्हा लगेच आता ते विचारतात की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आला असेल तर बसा
आता कमळीला ते बसायला सांगतात आणि ते कमळीला आता बसायला सांगून नाव वगैरे विचारतात, शिक्षण काय आहे, आता सगळं काही कमळी सांगत असते. कमळी सगळी काही माहिती देते आणि आता ते विचारतात की कबड्डी केव्हापासून खेळतात. तेव्हा आता कमळी म्हणते की कबड्डी तर मी लहानपणापासूनच मी शाळेत सुद्धा खेळलो आणि स्टेट लेवलला सुद्धा मी जिंकलो, त्याचं सर्टिफिकेट वगैरे आहे, ते मी तुम्हाला दाखवू शकतो. तेव्हा लगेच ते साहेब म्हणतात की ॲक्च्युली ते लागतीलच. आणि तेवढ्यात मात्र आता सरोज तेथून त्या मुलीला घेऊन जात आहे आणि ते सगळं काही आरडा ओरडा आहे तो मात्र आता आतमध्ये ऐकू येत असतो. मात्र आता हे साहेब आतमधून ओरडतात की अरे गप्प बसा, आता या पोरांना काही मॅनर्स वगैरेच नाही, एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का असं म्हणतात. आणि तेवढ्यात आता शाळेतील जे काही मुलं आहेत तर ते सुद्धा जोरजोराने ओरडायला सुरुवात करतात. शिक्षक मात्र त्यांच्यावर फारच रागवतात, परंतु मुलं काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा आता ते शिक्षक आहे तर ते उठतात आणि मुलावर भयंकर चिडतात. तेव्हा तर कमळी ते सर्व काही पाहत असते आणि आता मात्र ते पुन्हा ओरडतात. तेव्हा कुठे मुलं शांत बसतात. तर ते कमळीला म्हणतात की बघा, ॲक्च्युली म्हणजे आता आम्ही त्यांना इतक्या कमी पैशामध्ये कबड्डी वगैरे शिकवतो आणि बघा त्यांची काय आरडाओरडा आहे, त्याचं त्यांना काही घेणं देणं नाही. हे बघा, त्यांना काही घेणं देणं नाही, रोजची भांडणं करत असतात. काही मात्र अगदी असे वागतात की कळतच नाही की कसं हँडल करावं. त्यामुळे तुम्हाला मात्र आता ह्या मुलांना कबड्डी शिकवायची आहे, यांना कसं शांत करायचं ही सगळी जबाबदारी तुमची असेल. नंतर आता सरोज मात्र त्या स्नेहाला घेऊन अगदी इकडे लांब आलेली असते आणि एका ठिकाणी भिंतीमागे लपते आणि तिला म्हणते की चल खाली बस, गाड्यांच्या मागे लपलेली असते. अगं तुला काही लागलं वगैरे का असं विचारते. तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही, मला खाली नाही बसायचं. सरोज म्हणते की का बसत नाही, बस ना खाली. आणि आता तिला प्रेमाने जवळ घेते की बाय माझं पिलू म्हणून तिचे पापे सुद्धा घेते. तेव्हा स्नेहा ती मुलगी तिला विचारते की अगं तू आहेस तरी कोण. सरोज रडतच म्हणते की अगं मी तुझी आई आहे, तू एकदा मला आई म्हण. स्नेहा म्हणते की नाही, तू माझी आई नाही. आणि त्यानंतर मात्र इकडे आता सरू काकी काही सापडत नाही म्हणून निंगी आता धावतच आलेली असते आणि लगेच मात्र तिला खूप टेन्शन येतं. ती रडतच ऋषीला फोन करते. आता ऋषी विचारतो की काय झालं निंगी, तू का रडतेस. तेव्हा निंगी म्हणते की अहो हे बघा, सर्व काकी आणि मी अंगणात आलो होतो, घडलेला सर्व काही प्रकार मात्र आता ती ऋषीला सांगते. ऋषीला फार टेन्शन येतं. ती रडतच निंगी म्हणते की कमळीला हे सर्व सांगावं लागेल. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ऍक्च्युली कमळी येथे नाही, ती तिकडे कबड्डीचं कोचची जी काही जागा आहे तिकडे इंटरव्ह्यू द्यायला गेलेली आहे, सर्व काही ऋषी सांगतो. आणि ऋषी म्हणतो की तू तिकडे पोहोच, मी सुद्धा तिकडेच पोहोचतो. तेव्हा निंगी रडतच म्हणते की लवकरात लवकर या सर, आणि फोन कट करते. त्यानंतर आता सरोजच्या मागे जी काही माणसं धावत आहे आणि ते मुलीची आई, स्नेहाची आई, हे सगळेजणी धावतच आता इकडे सरोज जवळ येतात. आणि आता ती स्नेहाची आई म्हणते की माझ्या मुलीला दे. आणि तेवढ्यात दुसरी एक बाई मात्र स्नेहाच्या हाताला धरते आणि तिला मात्र इकडून घेऊन येते आणि त्या मात्र स्नेहाला घेऊन तेथे जात असतात. परंतु आता ही सरोज जोरजोराने ओरडत असते की माझ्या मुलीला कुठे न्यायचं नाही, माझ्या मुलीला सोडून द्या. तेवढ्यात मात्र आता तेथील बायका आहे तर त्या म्हणतात की तू चोर आहे. सरोज म्हणते की मी चोर नाही, तिने माझ्या मुलीला चालवलेलं आहे. म्हणून आता ती बाई आता ही ऐकणार नाही म्हणून तिच्या थोबाडीत ठेवून देते. या सगळ्यामध्ये कोण कोण आहे बोल, पोरींना पळवते म्हणून आता सरोजला खूप मारत असतात. त्यानंतर इकडे कबड्डी जे काही शिक्षक आहे ते म्हणतात की हे बघा, तुम्ही कधी जॉईन करणार आहे ते मला सांगा, आणि एकदा की तुम्ही हा जॉब सुरू केला तुम्हाला तो मध्ये नाही सोडता येणार. आणि या मुलांच्या आता आरडाओरड आणि त्यांना काही शिस्त नाही, त्यामुळे एकही कोच मात्र येथे टिकलेला नाही असं म्हणतात. पण तुम्हाला जर आता हा जॉब जॉईन करायचा असेल तर 2 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला करावं लागेल आणि तुम्हाला हा जॉब मध्ये नाही सोडता येणार, निदान बॅच तरी सुरू होईल. तुम्ही एक काम करा, विचार करून सांगा, फक्त तुम्ही काही वेळ घ्या आणि विचार करून मला नक्की सांगा. आणि आता मात्र कमळी हे सर्व काही ऐकून घेते आणि म्हणते की विचार करून सांगते. तेव्हा ते सर म्हणतात की ठीक आहे आणि थँक्यू बोलून आता कमळी तेथून यायला निघते. त्यानंतर इकडे मात्र आता ही स्नेहाची आई जोरजोराने ओरडत असते की हे बघा, ही बाई आहे तर ती खूप मोठी चोर आहे, कारण तेथे पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांना मात्र सांगत असतात की ही बाई चोर आहे, मुलांना पळवत होती. त्या बायकाने सरोजला धरून ठेवलेलं असतं. तेव्हा सरोज म्हणते की नाही, सरोज मोठमोठ्याने ओरडते की मी चोर नाही म्हणून. तेव्हा आता हे जे काही इन्स्पेक्टर आहे तर ती मात्र सरोजच्या गालगुच्च्या धरते आणि म्हणते की कोण आहेस तू, काय नाव गाव आहे ग तुझं. मात्र सरोज विनवण्या करते की मॅडम मी तुम्हाला खरं सांगते की मी काही केलेलं नाही म्हणून. अहो मी पोरं धरणारी नाही, माझी कमळी माझी पोर आहे, माझ्या पोरीलाच मात्र मी घ्यायला गेलो होतो. आणि तेवढ्यात तेथे आता समोरून कामिनीची गाडी येते, त्यामध्ये अनिका सुद्धा असते. कामिनी आणि अनिका मात्र काच
काचा उघडून डोकडोकावून पाहत असतात। समोर खूप मोठा घोळका असतो। मात्र आता कामिनी ड्रायव्हरला विचारते की काय झालेलं आहे, ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे का? ड्रायव्हर म्हणतो की माहिती नाही, परंतु काहीतरी गोंधळ मात्र नक्की सुरू आहे। मी खाली उतरून बघू का असं विचारतो। कामिनी म्हणते की नको, खाली खूप चिखल आहे। आता अनिका मात्र कामिनीला म्हणते की चल लवकर। तेव्हा कामिनी तिला म्हणते की अगं राजा थोडंसं, आणि ड्रायव्हरला म्हणते की चल जरा डावीकडून कट मारून घे। आणि त्यानंतर मात्र कामिनीची गाडी मात्र ड्रायव्हर आता डावीकडून घेऊन तेथून निघून येतात। त्यांना नयनताराच्या घरी यायचं असतं। तर इकडे मात्र आता पोलीस सरोजला पकडून घेऊन जात असतात की तू अशी नाही ऐकणार म्हणून। त्यानंतर आता कामिनी आणि अनिका हे दोघी मात्र नयनताराच्या घरी येतात। कामिनी नयनताराला म्हणत असते की हे बघ नयनतारा, माझा सल्ला ज्यांनी ज्यांनी ऐकलेला आहे ना ते सगळ्यांचं भलं झालेलं आहे। तर कारण तू जर माझा सल्ला ऐकला असता तर ऋषी आणि तुझ्या नात्यामध्ये असा दुरावा निर्माण झालेला नसता। त्यावरती आता नयनतारा म्हणते की हो ते मला कळतं, परंतु तुम्ही काहीतरी फायदा असल्याशिवाय मात्र मदत करत नसतात। आता जे काही तुम्ही बोलतात त्याच्या मागे तुमचा कोणता हेतू होता याची मला काही कल्पना नाही, पण तुम्ही जो काही मला सल्ला दिलेला आहे तर तो सल्ला मला आवडलेला आहे। तेव्हा कामिनी हसते। कामिनी म्हणते की हो आवडलं ना, आवडलं तर पाहिजेलच। त्यानंतर मात्र आता लगेच कामिनी विचारायला सुरुवात करते की ऋषीने काही येण्यासाठी त्रास वगैरे नाही ना दिला, तो सहज आलेला आहे ना? तर नयनतारा हो असं म्हणते। त्यानंतर आता कामिनी विचारते की ती कमळी कुठे गेली? तर असं ऐकलेलं आहे की तिला कॉलेजच्या हॉस्टेलमधून सुद्धा रेस्टिकेट केलेला आहे। पण नयनतारा म्हणते की कमळीचा आणि या घराशी काही संबंध नाही, आणि ऑफकोर्स हे बघा ऋषी घरी परत आला म्हणून आता तो कमळीशी असणारे संबंध तोडूनच आलेला आहे। नयनतारा मात्र आता मुद्दाम खोटं बोलते। तेव्हा कामिनी म्हणते की माझा विश्वास नाही बसत, कारण ऋषी तिला सोडून येईल, तो काहीतरी खोटं बोलत असेल बहुतेक। तेव्हा नयनतारा म्हणते की नाही, ऋषी तिला सोडून आलेला आहे। तेव्हा अनिकाचं लक्षच असतं की ऋषी केव्हा दिसेल, आणि ती लगेच नयनताराला विचारते की ऋषी कुठे गेलेला आहे, तो नाही दिसत। नयनतारा म्हणते की ऍक्च्युली म्हणजे तो बिझनेस परत जॉईन करत आहे आणि त्याच कामासाठी तो गेलेला आहे। तर अनिका म्हणते की अरे मला तर त्याच्याशी बोलायचं होतं, खूप दिवस झाले आमच्या दोघांचं काही संभाषण नाही, पुन्हा आम्हाला बोलायचं होतं, आमच्यातील जी काही फ्रेंडशिप आहे तर ती वाढवायची होती। तेव्हा लगेच आता नयनतारा म्हणते की अगं अनिका या कामासाठी तू नंतर आली तरी चालेल। त्या दोघींना म्हणते की तुम्ही आता निघाला तरी चालेल। तेव्हा मात्र आता शेवटी नयनताराने यांना काही आता डिमांड दिलेलाच नसतो। शेवटी नयनतारा त्यांना तिथून काढून देते। रोहित लगेच म्हणतो की आई अगं तू कामिनी आजींना का सांगितलं नाही की कमळी आपल्या घरात राहते म्हणून? तेव्हा आता नयनतारा म्हणते की हे बघ रोहित, ही गोष्ट तिला कळायला नको। तिला काय वाटेल की स्वतःच्या मुलाला घरी आणण्यासाठी मात्र आता तिने त्या कमळीला सुद्धा घरी आणलं। हे सगळं जर मात्र आता तिला कळालं तर ती बाई मला किती टोमणे मारील। आणि हे बघ अरे तुला कळतं का, कमाल आहे तुझी, सगळं कधी संपणार आहे, कधीही पनौती टळेल असं मला झालेलं आहे। तेव्हा तर रोहित हसतो। रोहित म्हणतो ती पनौती आहे ना ती ऑलरेडी आपल्या घरातून गेलेली आहे असं म्हणतो। आणि तुला माहिती नाही की आई मी काय केलं, कारण मी त्या बाईला बाहेर जेव्हा ती उभी होती ना तेव्हा सांगितलं की तुमच्या कमळीला मात्र कोणीतरी बाहेरून घेऊन गेलेलं आहे। तेव्हा ती बाई वेड्यासारखी मात्र धावत धावत आता इकडे तिकडे कमळी करत फिरत गेली, मूर्ख कुठली आणि धावतच गेली। तेव्हा लगेच आता सतीशला फारच राग येतो। सतीश म्हणतो की अरे रोहित तुला कळतं का तू काय केलंस? अरे वेडा आहेस का तू? त्या बाईची मानसिक अवस्था ही व्यवस्थित नाही, आणि आता ह्या अवस्थेमध्ये तिला शोधणं किती कठीण आहे हे तुला कळतं का? मूर्ख आहे मूर्ख। तेव्हा आता सतीश फारच चिडलेला असतो। तर आता हा रोहित मनात म्हणतो की बाबा मी मूर्ख नाही, परंतु हा रोहित नक्की काय करतो ते कधीही कोणाला जमलं नसतं ते त्याने करून दाखवलेलं आहे। आता इकडे निंगी धावत धावत येते आणि सगळं काही मात्र आता ही कमळीला सांगते की आता सरोज काकी हरवलेल्या आहेत। तेव्हा मात्र कमळीला फारच धक्का बसतो। कमळी खूप जोरात ओरडते की निंगे तुला कळतं का तू काय केलेलं आहेस? अगं कुठे शोधायचं मी, तू सांग ना कुठे शोधायचं मी आईला? कसं बसं आपण तिला सापडलं होतं। आता निंगी रडतच म्हणते की अगं मी फक्त पाणी आणण्यासाठी गेले होते, आणि तेवढ्यात मात्र तर आता कमळी खूपच भडकते। तुझं डोकं बिकं फिरलेलं आहे का? गुडघ्यात काही पाणी वगैरे झालेलं आहे का? कुठे शोधायचं सांग ना, कुठे शोधायचं आपण, का तुला कळत नाही का? तेव्हा निंगी म्हणते की अगं मला माहिती नाही। त्यावरती मात्र आता कमळी म्हणते की आता पुढे काय करायचं ते बोल, म्हणून कमळी आता तिला फारच टेन्शन आलेलं असतं। तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।